जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, निकनो हे माझे मना, होका पंडित शहाणा प्रस्तुत. कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन, परमात्मा परमेश्वरच्या कृपेने, थोर संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग, विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे शिरोमणी, ज्ञानवंत, गुणवंत, दयावंत, कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या 4 चरणांचा उत्कृष्ट असा भक्तिपर प्रकरणातील भाग्यवान माणसाची लक्षणे सांगणारा आजचा अभंग. विठ्ठल आज जालिंदर नगर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 12व म्हणजे तपपूर्ती सोहळा, आणि या निमित्ताने 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो. ज्यांनी या कार्यक्रमासाठी संपर्क साधला ते म्हणजे हरिभक्तपरायण आदरणीय परमार्थ स्नेही रामदास जोडगे आणि लहू जोडगे यांनी या कार्यक्रमासाठी मला आग्रहाचं निमंत्रण दिलं. त्यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. तसेच समस्त ग्रामस्थ जालिंदर नगर जोडके वस्ती ना कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौकदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटी चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माजी गावकरी, पंचक्रोशी, पुढे बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, मंदिराच्या बाहेर बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, तुझ्या चपला घेऊन झाले का सगळे? उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो, माझं नाव नाही घेतलं माग. आणि ज्यांचे मी नावं घेतले ते देव. कोण? ज्यांचे मी नावं घेतले ते कोण? देव. आणि ज्यांचं चुकीने नाव राहिलं असेल ते महादेव, त्यांचे ते देव. असं सगळ्यांचं मी आभार मानतो कीर्तनाला. विठाल विठाल सप्ताह म्हटल्यावर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यावर 3-4 गोष्टीचं कौतुक माणसाने अवश्य करावं. पहिलं कौतुक करावं या गावाचं, या वस्तीचं, या गावाचं, या नगराचं, की ज्यांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे, सर्वात श्रेष्ठ दान आहे. तिसरं कौतुक करावं चालायचंच. लहान मुले देवा घरची, मोठ्याने म्हण, लहान मुले देवा घरची फुले, आणि मोठे मुले निलू फुले. पहिलं कौतुक करावं या गावाचं, दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, आणि तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. पंक्तीला, आता पंक्तीला कोणी आलंच नाही, अन्नदान करून काय फायदा आहे का? नाही. आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं. विठाल विठाल आता कीर्तनाला सुरुवात झाली, असं फ्रेश बसायचं. फ्रेश. आपण कुठं बसलोय? आता कुठं बसलोय? तुम्ही काय आजारी आहे का? असं बोलत जायचं, म्हणजे मला कळते तुम्हाला समजते का नाही. असं फ्रेश बसायचं कीर्तनाला. प्रवास करून कोण आलं? अहो कोण आलं? मी आलो का नाही? मी कसं दिसतोय? फ्रेश दिसतो का नाही? तुम्ही कुठून आले? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसायचं महाराज. हां, कारण एवढीच जागा आहे जिथं चांगलं ऐकायला भेटतं. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तनाला सुरुवात झाली, आता मस्त फ्रेश बसायचं, बोलत जायचं, म्हणजे तुम्हाला कीर्तन समजेल. विठाल विठाल. आता अखंड हरिनाम सप्ताह वर्ष किती आहे? 12 वर्ष. तपपूर्ती सोहळा म्हणजे कितीतरी महाराज लोक तुम्ही वाट्याला लावले असतील. काही महाराज लोक संपले असतील. एवढे महाराज लोक तुम्ही या गावात आणले. 12 वर्ष सप्ताह आहे. मग मला सांगा, सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याच्या मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय? नाही केल्याचा तोटा काय? का सप्ताह करायचा? आता माझ्यापेक्षा इथे जाणकार मंडळी बसले, ज्ञानी, अनुभवी. का करायचा सप्ताह? कमिटीवाले का करायचं सप्ताह? पोराला 5 मिनिटं बाहेर जाऊन शांत करून मग परत आतमध्ये आणा, काय नाही.
विठाल 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 सप्ताह का करायचा याचं उत्तर आहे का? सप्ताह केल्यामुळे माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. देव, देश आणि धर्म. देव, देश आणि धर्म. देव, देश, धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. प्रथम आपण देशाचा विचार करू. ज्या देशामध्ये आपण राहतोय. तर शाळेतले पोरं आहेत का इथं? शाळेत जातो का? जातो ना. शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा आहे ना. काय? भारत, भारत माझा देश आहे. बघा, भारत शब्द काय वापरलाय? माझा का आपला? टाळकरी मंडळी, माझा. माझा. माझं म्हटल्यावर प्रेम. माझं म्हटल्यावर प्रेम. जसं गाडी, घर, जमीन, बायको. मग कळलं का? माझं म्हटल्यावर किती प्रेम असतं. माझं म्हटलं. आता हे मंदिर आहे का नाही? कार्यक्रम कुठे? मंदिरात आहे का नाही? मंदिर काय? माझं काय? काय माझं? आमचं. आपलं. आपल्या गावाचं मंदिर सार्वजनिक झालं का नाही? मंदिर आपलं म्हटल्यावर सार्वजनिक झालं. आता मी म्हटलं हा माईक आपला आहे. माईक, हा माईक आपला आहे. माईकवाली म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. कळलं का? माझं आणि आपलं. विठाल विठाल म्हणून भारत माझा देश आहे. देशाविषयी प्रेम वाढतं महाराज सप्त्यामुळं. दुसरी गोष्ट म्हणजे धर्म. आता धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. खरा तो एकही धर्म प्रेम भावे. खरा तो एकही धर्म प्रेम भावे. जगी जे देना ते बदित. जगी माणुसकी हा आपला खरा धर्म आहे. माणसाने माणसाला मदत करणे, माणसाने माणसावर प्रेम करणे आपला काय आहे? काय आपला धर्म आहे ना. आणि तो धर्म आपण जोपासला पाहिजे. देव, देश आणि धर्म. आता हे कीर्तन प्रवचन, हे जे मंदिरं आहेत, हे कीर्तन प्रवचन चालू आहेत. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. 12-12 वर्ष झालेत. हे कोणामुळं महाराज? आपला धर्म कोणी टिकून ठेवला? कोणी टिकून ठेवला? कोणी? कोणी? मी. हे कीर्तन प्रवचन मंदिर टिकले आतापर्यंत कोणामुळं? संत. हा वारकरी संप्रदाय टिकला कोणामुळं? मंदिरं कोणामुळं टिकली? सोपं आहे महाराज. बा वा वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. साधी सरळ गोष्ट. आपला धर्म कोणामुळे टिकला? छत्रपती. मग असं काय बघता मायक तुम्ही? शिवाजी महाराजांमुळे टिकला ना. शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं असतं, मंदिर राहिले असते का? सप्ते, कीर्तन, आजचा महाराज आला असता? नाही, नसतं झालं ना. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा. पितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता.
शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून हा धर्म टिकला महाराज. त्यांचे मातुश्री कोण? हा असं बोला जाय. जिजाऊ महासाहेब. जिजाऊ महासाहेब जर झाले नसते छत्रपती शिवाजी महाराज घडले असते? घडले असते नाही महाराज. त्यांच्याबद्दल पण सुंदर वर्णन आहे महाराज. पहा, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बाबाचा बाप शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप शिवबा जन्मला. हे शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. हे अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार 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 झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. वा वा वा. असं टाळी वाजवू वाटली तर वाजवायची. त्याला काय टॅक्स बिक्स आहे का? काय GST BST काय 18% टॅक्स? असं वाटलं वाजवायचं काय त्याच्यापेक्षा. बाबांसाठी खरी टाळी वाजवली पाहिजे. त्यांनी पहिली वाजवली आणि वाजवायचं तसं मस्त वाजवायचं. 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं नाही. असं मोकळ्या मनानं वाजवायचं. मोकळ्या मनानं कीर्तन ऐकायचं. विठाल विठाल. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, आपला धर्म टिकला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे. मग सप्ताह का करायचा? सप्ताहामुळे 3 विषयाची जागृती होती. देव, देश, धर्म. वा विठाल विठाल. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय भाग्यवान माणसाची लक्षणं सांगतात. भाग्यवान, जाणे भक्तीचा जीवा. पहिला शब्द जाणे. या जगामध्ये जाणणारे खूप थोडे आहेत. टाळकरी मंडळी, जाणणारे खूप थोडे, मानणारे त्याच्यानंतर नंबर लागतो, आणि म्हणणारे विचारूच नका, म्हणणारे लई आहे. पण तुकोबार काय शब्द वापरतात? जाणे. जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा कशाचा? दैवाचा. दैववान म्हणजे काय? भाग्यवान. तो पुतळा दैवाचा. पहिलं चरण आपलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. याच्या पुढे तुकोबाराय सांगतात जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. ऐका, जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा आणि दीड शहाणा. अर्ध शहाणा म्हणजे काय? अर्ध शहाणा ज्याला येतं थोडं पण दाखवतो, येतं 4 आना दाखवतो, त्याला काय म्हणतात महिला मंडळ? अर्ध शहाणा. पूर्ण शहाणा म्हणजे काय? जो ऐकतो जास्त, बोलतो वा,
कमी बोलतो, ऐकतो जास्त, ज्ञानी माणसाचं लक्ष नाही बरं का. आपलं संप्रदाय वर्णन करतात, झाडाला जेवढे फळं लागतात ना झाडाला, तेवढं ते झाड कसं होतं, वाकत जातं का नाही. तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल ना तेवढं माणसाने नम्रता ठेवली पाहिजे. हां, पण इथं कोणी चालत नाही. शहा ना तो धनी. हा झाला पूर्ण शहाणा. दीड शहाणा म्हणजे काय, अति शहाणा. आपल्या मराठीत एक म्हण आहे माहिती ना, काय, त्याचा बैल या मनीप्रमाणे दीड शहाणा. विठाल विठाल. अजून पुढे जाऊन सांगू का, या जगामध्ये 4 प्रकारचे लोक आहे बघा. शहाणा, सामान्य, सर्वसामान्य, अतिसामान्य. किती झाले, 4. शहाणा म्हणजे काय, ज्याला कधी काही सांगावंच लागत नाही तो कोण, शहाणा. पहा, कीर्तनात मांडी घालायचं ज्याला सांगावं लागतं तो शहाणा नाही. स्वतःला जरी तो शहाणा समजत असला तरी तो शहाणा नाही. आणि ज्याला सांगावंच लागत नाही तो कोण, शहाणा. कळलं का. आणि ज्याला सांगावं लागतं तो सामान्य. जो सांगावं लागतं तो सामान्य. जो करतो पण भीतीपोटी करतो सर्वसामान्य. आणि कितीही सांगा करीतच नाही अतिसामान्य. विठाल विठाल. मग तुकोबरा सांगतात, किती ज्ञानी असू दे, पंडित असू दे, शहाणा असू दे, देवाविषयी जिव्हाळा नाही ना काही उपयोग नाही. अनिक नो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. किती ज्ञानी असू द्या काही उपयोग होत नाही. हो, ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, शास्त्र मुखोद्गत असू द्या, ज्ञानेश्वरी पाठ असू द्या, गाथा पाठवत असू द्या, भागवताचार्य असू द्या, रामायणाचार्य असू द्या, युवा कीर्तनकर असू द्या, समाज प्रबोधनकर असू द्या, नाही तर अजून कुठली पदवी असू द्या, जिव्हाळा नाही इकडे यायचंच नाही. जिव्हाळा पाहिजे महाराज. हो, तुकोबर म्हणतात, अनेक नो हे माझे मना, आणि हो का पंडित शहाणा. मग काय पाहिजे, नामरूपी जडले चित्त. परमार्थ हा चित्तापासून केला पाहिजे. बा, परमार्थ तुम्हाला उदाहरण सांगतो. शेताला पाहिजे खत, शेताला पाहिजे, घरात पाहिजे एक मत, घरात एक मत पाहिजे महाराज. हो, ज्या घरात एकी असते ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. पुरुष मंडळी, ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. म्हणून एकी असावी माणसं. ते भावाभावात, सासू सुनात, बाप लेकात काय पाहिजे, एकी पाहिजे महाराज. एकत्र कुटुंब पद्धती पाहिजे महाराज. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. नाहीतर असं मोठं खटलं, खटलं कळतं तुम्हाला, जुन्या लोकांना माहिती ना खटलं. हा, मोठं कुटुंब. असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं महाराज, बिन तेलाचं पिठलं. विठाल विठाल. हा, मग शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त, आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, त्याचं मी दास्यत्व पत्करीन, तुकोबराय म्हणतात. मग चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. भक्ती किती प्रकारची, 9. कोणते कोणते, श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विधा भक्ती. भक्ती आपण केली पाहिजे. आणि जो ही भक्ती जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि कनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि कीर्तनाला मग आतापर्यंत काय चाललं होतं, विठाल विठाल विठाल. मग देवाची भक्ती आपण केली पाहिजे. सर्वात प्रथम मुद्दा हा, जो तो जन्माला आलाय तो देवाची भक्ती करतोय. प्रत्येकाला देवाविषयी श्रद्धा आहे, आवड आहे, प्रेम आहे. भक्ती प्रत्येक जण करतो. चोर सुद्धा भक्ती करतो. चोर चोरी करायच्या अगोदर देवळात जातो, देवा मला यश, आणि मग चोरी करायला जातो. म्हणजे प्रत्येक जण भक्ती करतो ना महाराज. पण भक्ती कशी असावी, देवाला आवडणारी भक्ती असावी.
हेची थोर भक्ती आवडते देवा. हा फास फास हा. हेची थोर भक्ती आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते. हेची थोर भक्ती आवडत. हेची थोर भक्ती आवडत. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते. हेची थोर भक्ती आवडते देव. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची असं संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसारात ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. तैसेची राहावे. असं फास्ट म्हणायचं. ठेविले आनंदे तैसेची राहावे. असंच राहायचं. आनंदात राहायचं. काही लोड घ्यायचा नाही. देवाला आवडणारी भक्ती करा. देवाला कुठली भक्ती आवडते? संकल्पावी माया संसार. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार देवाच्या चरणी वळवा. जास्त नाही. कुठलाच साधू संत संसार सोडा म्हणून सांगत नाही. कुठतेच नाही. संसारावरचं प्रेम थोडं कमी करा आणि परमार्थाला लागा. एवढंच. हीच देवाला आवडणारी भक्ती आहे आणि ती भक्ती आपण केली पाहिजे महाराज. मग आता पुढं ऐका. भक्त जे असतात, भक्ती करणारे जे भक्त असतात ते 4 प्रकारचे असतात. ऐका आता. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ भक्त म्हणजे काय? संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते. संकट पडल्यावर अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा निघून गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा बाप. म्हणजे तो कोण? अर्थभक्त. संकट पडल्यावर देवाची आठवण येते. तो अर्थभक्त महाराज. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. हा वेळ का सकळा लाविला. संकट पडलं की देवाची आठवण येणार महाराज. बघा एखादा व्यक्ती शेतामध्ये पाणी भरायला गेला रात्रीचा, हा, आणि अचानक जर लाईटच गेली आणि जर तो व्यक्ती घरी यायला निघाला, महिला मंडळ, लाईट गेली आणि तो व्यक्ती रात्रीचा घरी यायला निघाला, तो कसा येतो? एकटा असल्यामुळं रात्रीची वेळ घाबरत घाबरत येणार. राम राम राम. कुठं झाडापानांचा आवाज, राम 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 राम. घाबरले का? हे जातात त्यांना अनुभव असेल. राम 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 राम. थोडं पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली, आता मला कोण खाणार? मग ह्याला कुठला भक्त म्हणतात? कुठलं म्हणतात? बॉम्बाला सगळं कुठलं म्हणतात? अर्थभक्त. संकट पडल्यावर देवाची आठवण होते, त्याला अर्थभक्त म्हणतात. विठाल विठाल अर्थार्थी. अर्थ झाला अर्थार्थी भक्त. जो भक्त पैशांसाठी देवदेव करतो, राम नाम जपनान परायमाल. अरे देखते रे भक्तों का काम, बगल में छुरी मुख में नाम, एक दिन तुझे भी कर देंगे बदनाम. म्हणजे पैशांसाठी देवदेव करतो, तो अर्थार्थी भक्त. जिज्ञासू म्हणजे काय? जो दुरूनच पाहतो कसं काय चाललंय, कुठून? दुरूनच. कसं काय चाललंय, कसं काय चाललंय याचं दुरूनच, आतमध्ये घुसत नाही. पण परमार्थ कसा आहे? जावे त्याच्या वंशात पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशात वाग. जावे त्याच्या वंशात वाग. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे जो आतमध्ये शिरतो त्याला परमार्थ. जिज्ञासू म्हणजे जो दुरूनच पाहतो कसं काय चाललंय. आणि ज्ञानी जो भक्त असतो, ज्ञानी, त्याला खरा जिव्हाळा असतो भक्तीचा. मग तुकोबराय म्हणतात की ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, भक्तीविषयी जिव्हाळा आहे, तो कसा आहे? दैववान आहे महाराज. कारण या जगामध्ये 3च लोकांना किंमत आहे: धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर. धनवान जो असतो, श्रीमंत माणूस जो असतो, त्याच्या मागे 4-5 माणसं
असणारच आहे. मग तुम्हाला असं म्हणायचं की त्याच्या मागे 4-5 माणसं आहे म्हणजे त्याला लय माणूस की, त्याला लय माणूस की असं वाटायचं का तुम्हाला? नाही नाही नाही. धनवानाला किंमत आहे प्रमाणे धनवंता धनवंत लागी दया मान्यता हे जागे, दया मान्यता हे जागे, दया मान्यता हे जागे. धनवंताला गे सर्व मान्यता हे जगी. धनवंताला किंमत आहे. तुम्ही काय आळसले का मागचे? लक्ष द्या इकडं. आता मी असं म्हटलं असे मान वर करणार 5 मिनिटं झाली की परत मान असं फ्रेश राहायचं. धनवंताला गे सर्व मान्यता आहे. चहा पाहिजे का? चहा बी काय असं फ्रेश राहा. धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला किंमत आहे. हा धनवंताला किंमत. आता रावण कमी श्रीमंत होता का? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, अख्खी लंका सोन्याची. कोणाची? रावणाची. मग कोणी म्हणतं का रावण महाराज की जय? एखादा नाही. पैसा होता ना, धनवान होता तू. धनवानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे. विद्वान स्वामी विवेकानंद. विद्वान किंमत आहे आणि धनवान विद्वान व्यवहार चतुर असा एक मनुष्य तुकोबारायांकडे गेला. आणि तुकोबारायांकडे गेल्यानंतर तुकोबाराय म्हणाले जय हरी. तो पण म्हणला जय हरी. चहा पाणी झालं, बसले. तुकोबाराय म्हणाले भक्ती करतो का नाही? तो म्हणला याच्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही. भक्ती बिक्ती आपल्याला काही इंटरेस्ट. मी धनवान आहे, विद्वान आहे, व्यवहार चतुर आहे, माझ्याकडे सगळे. भक्ती करायची काय गरज आहे? तुकोबाराय म्हणाले नुसता नोटा असून उपयोग नाही, नुसती अक्कल असून उपयोग नाही, भक्ती करावीच लागेल. आणि नुसती भक्ती करून उपयोग नाही. त्या भक्तीमध्ये काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे. आणि ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, भक्तीविषयी जिव्हाळा आहे, तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा कशाचा आहे? जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, ऐकलो हे माझ्या मना, ऐकलो हे माझ्या मना, ऐकलो हे माझ्या मना, ऐकलो हे माझ्या मना. तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, ऐकलो हे माझ्या मना, ऐकलो हे माझ्या मना, ऐकलो हे माझ्या मना, ऐकलो हे माझ्या मना. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जो देवाची भक्ती जाणतो तो कशाचा पुतळा? आता आपल्याकडे लय पुतळे आहेत. काही दगडाचे आहेत, काही लोखंडाचे, काही सोन्याचे. नाही, सोन्याचे लोक ठेवणारच नाही. मग पुतळे भरपूर आहेत महाराज. कधी बघा, कधी हसती नाही, कधी रडती नाही. सकाळी पहा तसेच, दिवसा पहा, रात्रीची पहा. त्या पुतळ्याला काय किंमत आहे का? पुतळा कशाचा पाहिजे?
तोची दैवाचा हो. आणि ज्याला देवाविषयी जिव्हाळा नाही त्याला माऊली सुंदर वर्णन करतात. उपजोनी करंटा रामकृष्ण पायटा कैसा हो तैसे माझ्या भक्तिविन जिने जळो ते जियालेपणे आघा पृथ्वीवरी पाषाण नसते काय का शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह जैसे जीवित संबोधक ज्ञान हे. म्हणून जीवनात भक्ती करा. भक्तीविषयी जिव्हाळा नाही किती पंडित असू द्या शास्त्र मुखोद्गत असू द्या काही उपयोग होणार नाही. हो विठाल विठाल. मग भक्ती प्रत्येक जण करतो पण आपली भक्ती जी चालली आहे ती देवाला मान्य नाही. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे महाराज. आता भक्ती दोन प्रकारची आहे. एक डोळस भक्ती एक आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. डोळस भक्ती केली पाहिजे आणि भक्तीमध्ये जिव्हाळा पाहिजे आवड पाहिजे महाराज. आवडीनं जे आपण जे करतो ना आवडीनं ते सफल होतं. आवड असल्यावर काय मिळते म्हणून आवडीनं करा. आता आवड अशी गोष्ट आहे महाराज वय वाढल्यावर आवड काय होती बदलती. टाळकरी मंडळी वय वाढल्यावर आवड बदलते ना. तुम्हाला उदाहरण देऊ का. लहानपणी जे आवडतं ते तरुणपणी तुम्हाला आवडलच असं नाही महाराज. म्हणजे लहानपणी जे आवडते ते तरुणपणी आवडल असं नाही. वय वाढल्यावर आवड बदलते. तुम्हाला उदाहरण देतो. आपल्या गावात जत्रा असते का नाही. यात्रा जत्रा असते का नाही. अशीच गावात जत्रा आली गावात आणि लहान पोरग रडायला लागलं. मग कसं रडत होतं तसं रडायला लागलं. गावात काय आली होती मोठ्याने बोलायचं काय आली होती जत्रा आणि पोरग रडायला लागलं. आता रडायला लागलं त्याला आईनी समजून सांगितलं मावशीने समजून सांगितलं चुलत्याने समजून सांगितलं आजी आजोबा सगळ्यांनी समजून सांगितलं पण पोरग रडायचंच रडायचंच थांबानी हो. आणि गावात काय आली होती जत्रा. संध्याकाळी बाप घरी आला बापाला सांगितलं पोरग रडते. बापाला माहित होतं गावात काय आली जत्रा. तो जत्रेत गेला आणि 30 रुपयाची भावली आपल्या पोराला घेऊन आला. 30 रुपयाची भावली आणि घरी आलं आणि त्या पोराला ती भावली दिली. पोरग रडायचं म्हणजे त्या पोराला ती भावली काय झाली होती हो काय झाली होती आवडली होती म्हणून पोरग रडायचं थांबलं. मध्ये 20 वर्षाचा काळ गेला आणि गावात काय आली मग मला सांगायचीच गरज नाही का कळलं का. गावात काय आली हो आणि पोरग रडायला लागलं. आईने समजून सांगितलं मावशीने समजून सांगितलं आजी आजोबाने समजून सांगितलं पण पोरग रडायचं थांबणी हो. आणि गावात काय आली जत्रा. संध्याकाळी बाप घरी आला जत्रेत गेला. आता तेव्हा 30 रुपयाची बावली होती. 20 वर्ष गेले का नाही 300ला झाली ना. 300 रुपयाची बावली घेतली घरी आला पोराला दिली. पोरग रडायचं वाटतं का तुम्हाला. पोराला बावलीच पाहिजे होती हो फक्त बोलकी. बोलकी म्हणजे काय जे याला गप करण सांगण्यात तात्पर्य कळलं का. वय वाढल्यावर माणसाची आवड काय होती बदलती महाराज. हा मग आवडीनं भक्ती करा महाराज. आपण आवड सांगत होतो भक्ती आवडीनं केलं पाहिजे महाराज. आवडीने भावे हरिनाम तुझी जिंदा द्यासी सर्व आहे. आणि भक्ती जर जिव्हाळ्याने केली नाही आवडीने केली नाही महाराज तर त्याचा काही उपयोग होत नाही ना महाराज. हो एके जया प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाची जियालो वरी मरण चांग. मेलेलं बरं आवड नसेल तर जिव्हाळा नसेल तर मेलेलं बरं असं माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात महाराज. हो म्हणून जिव्हाळ्याने भक्ती करा कारण तुमचं ज्ञान कामी येणार नाही. विठाल विठाल पंडित की कामाला येणार नाही ज्ञान कामाला येणार नाही शास्त्र कामाला येणार नाही. जिव्हाळा नाही ना तुमच्या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही. तुकोबराय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरण अनेक नहे माझे मना अनेक नहे माझे मना अनेक नोहे माझ्या मना अनेक नोहे माझ्या मना अनेक नहे माझे मना अनेक नहे माझे मना अनेक नोहे माझ्या मना अनेक नोहे माझ्या मना
का पंडित चाहना हो का पंडित चाहना हो का पंडित चाहना अनेक नोहे माझे मना अनेक नोहे माझे मना पंडित जानो का पंडित जानो का पंडित जाना हो का पंडित जानो का पंडित जानो का पंडित जाना अनेक नोहे माझे मना अनेक नोहे माझे मना आणि गणो हे माझे मना हो का पंडित शहाणा. पंडित जरी असला शहाणा जरी असला पण जिवाळा नाही तर तुकोबर आहे त्याला मान्यता देत नाही. आणि गणो हे माझे मना मी त्याला ओळखत नाही तुकोबर आहे म्हणतात. फक्त काय पाहिजे जिव्हाळा पाहिजे देवाविषयी जिव्हाळा. आता जिव्हाळा जगण्यासाठी नामरूपाचा मेळ पाहिजे. बघा बरं का मेळ कशाचा पाहिजे नामरूपाचा. मेळ नसतो तो गोंधळ होतो. कसा होतो गोंधळ. नामारूपाना ही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. गोंधळ होऊ देऊ नका मेळ घाला. उदाहरण देऊ का तुम्हाला उदाहरण. एका माणसाला 3 मुली होत्या. किती किती हो महिला मंडळ 3. पण ते 3 मुली 3 प्रकारच्या होत्या. एक गँगानी एक तुतानी आणि तिसरी तोतरी. किती झाल्या. आणि त्यांचं लग्नाचं वय लग्न कुठं जमते. बाप बिचारा थकला कंटाळून गेला. पाहुणे यायचे चहा पाणी व्हायचा मुलीला पाहायचे सुंदर दिसायला. नाव विचारल्यावर घोळ व्हायचा. पाहुणे म्हणायचे कळवतो नंतर फोन करतो निघून जायचे. बाप बिचारा थकला कंटाळून गेला लांब राज्यात गेला. लांब राज्यात आणि पाहुण्यांना निमंत्रण देऊन आला आणि म्हणला आमच्या इथं मुलीला नाव विचारण्याची पद्धत नाही. यायचं चहा पाणी करायचा मुलीला पाहायचं तुमचं काय उत्तर ते कळवायचं आणि रस्ता धरायचा. आणि एक दिवशी मग आले ते पाहुणे. आता त्या मुलासोबत आमच्यासारखाच एक आघाव पाहुणा असतो महिला मंडळ हां असतो. ते आले बसले. आता जो आगाव होता ना आगाव पाहुणा माझ्यासारखा तो म्हणायचा मुलगी दिसायला सुंदर आहे पण बोलत का नाही. डाल में कुछ काला हे. आता एवढ्या लांबून पाहुणे आले होते लांब राज्यातून. जेवायला तर करणारच ना महाराज. कढीचा पदार्थ केला होता. कढी माहिती ना कढी 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 माहिती आहे ना. कढीचा पदार्थ केला होता. जेवायला बसले 2 जण ते पाहुणे. ताटं वाढली कढीचा पदार्थ दिला. आता जो आघाव पाहुणा होता ना आमच्यासारखा आघाव पोरासोबत आलेला तो काय करायचा कढीची वाटी उचलायचा तोंडाला लावायचा म्हणायचा वाह काय कढी राव. अशी महाराष्ट्रात कुठं कढी बघितली. ते पोरग म्हणायचं गपचूप खा ना तुला कधी कढी खायला भेटली का नाही. तो आगाव म्हणायचा गप तुला कढी मागची बोंब काय माहीत नाही गपचूप खा. 5 मिनिटं जाऊन दिला त्यांनी. परत कढीची वाटी उचलली तोंडाला लावली म्हणला वाह बास अशी कढी कुठं बघितली नाही. महाराज त्या पोरीने एकदा ऐकलं 2दा ऐकलं 3ऱ्यांदा यांनी फक्त कढीला हात लावला तेवढ्यात ती बोलली फुत्तत नाही केली. इकडे तिकडे टाकला तवा इकडे फिरली तिकडे फिरली तवा कुठेही. तेवढ्यात दुसरी आली मागून बोयू नको तुला बोयाचं चांगलं नाही ना. तेवढ्यात 3री आली तुम्ही दोघांनी ग ग ग गोटाला. सांगा कोणती मुलगी पास करते. नामरूपा नाही अवघा वाचेचा मेळ असाव मेळ. काय पाहिजे मेळ नसो तो गोंधळ होतो महाराज. विठाल विठाल मेळ असावा महाराज. घरामध्ये सुद्धा कसा असावा मेळ असावा चांगलं बोलावं. पती पत्नीनी सुद्धा कसं बोलावं घरामध्ये चांगलं बोलावं. कसं बोलावं चांगलं बोलावं का नाही. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे. मोटरसायकल मोटरसायकल कळते का. मोटरसायकल पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती पुढचं चाक म्हणजे आणि मागचं पत्नी. पुढचा नवरा मागचं बायको. पण मागचं जे चाक आहे ना मागचं ते थोडं भाव खातं. मागचं चाक काय खरी मंडळी थोडं मागचं चाक थोडं का सांगू का तुम्ही विचारा का मी म्हणा ना का. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे
त्याला वाटतं चैन आपल्याच चाकलं म्हणजे थोडं, पण माझं प्रामाणिक मत आहे बघा, मागच्या चाकानं भाव खायची अजिबात गरज, कारण हँडल कुठल्या चाकाला आहे? हँडल पुढच्या चाकाला आहे ना, पुढचं चाक खड्ड्यात गेलं मागचं आपोआप जाणार ना. म्हणून काय पाहिजे? बॅलेन्स पाहिजे ना, बॅलेन्स असावं. एकमेकाला समजून घ्या, मेळ असावा घरामध्ये. पण तुम्ही बघा, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तर खुश व्हा, एवढं गंभीर तुमच्या बाजूने बोललो का नाही? बायको अशी असावी ती नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, आणि नवरा असा असावा कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. विठाल विठाल म्हणून थोडा मेळ असावा महाराज. घरात पण चांगलं बोलावं. जरा कसं बोलावं? आपली वाणी आहे ना, वाणी चांगली असावी. बघा, काही माणसं बोलल्यावर विचार करतात आणि काही माणसं बोलायच्या अगोदर मग बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करावा. कारण ज्यांनी जीभ जिंकली ना, जीभ त्यांनी जग जिंकलं महाराज. म्हणून चांगलं बोलावं, सुंदर बोलावं महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, खुर्चीवर बसलो. एक जण आला, माझ्या पाया पडला, खिशातून 200 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. मी म्हणलं कशासाठी? तो म्हणतो कुठंच चालत नव्हती. कुठंच मग म्हटलं इथं चालन काय? इथं मग असे लोक आहेत, बोलायचं कळत. चांगलं बोलावं महाराज. आता उन्हाळ्यात तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही काय म्हणता? चहा घेणार का? सरबत म्हणता का नाही? कॉफी असते का उन्हाळ्यात? चहा घेणार का? सरबत म्हणता का नाही? मग असंच उन्हाळ्याचे पाहुणे आले, मग घर मालकाने विचारलं, बाबा काय घेणार? चहा घेणार का सरबत? आता त्याने काहीतरी एक सांगावं का नाही? पुरुष मंडळी एक सांगावं का नाही? त्याने काहीतरी, तो काय म्हणला माहितीये का? चहा ऊसतोवर सरबत द्या. म्हणजे दोन्ही बी. तो घर मालक हुशार होता, इथलाच होता. तो कसा हुशार? तो म्हणला तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे. म्हणजे चांगलं बोलावं माणसाने. माझा साधा सरळ प्रश्न आहे, कसं बोलावं घरात? एक जण जेवायला बसताना त्याची सासूबाई आली, त्याची का आली? सासूबाई आली. आणि आपल्या बायकोला म्हणतो, वै ग आज भाजी मामीने केली काय ग? आज भाजी मामीने केली काय ग? ती बायको किचनमधून धावत आली बाहेर, भया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. असं थोडंच बोलणार, थोडंच, पण झटकाच महाराज. घरात चांगलं बोलावं महाराज, घरात व्यवस्थित बोलावं, नाही का? विठाल विठाल वाणी चांगली असावी. आपला विषय जर चालला होता, वाणी कशी असावी घरात? चांगली असावी महाराज घरामध्ये. हो, घरातलं वातावरण प्रसन्न राहतं चांगलं बोलल्यावर. चांगलं बोलावं, चांगलं बोलणं, वागणं, उठणं, बसणं, वागण्यात काय झालं पाहिजे? बदल झाला पाहिजे. बदल. आता बदल 2 प्रकारचे बघा, एक तात्पुरता बदल, एक कायमस्वरूपी बदल. हो, तात्पुरता बदल म्हणजे काय? कुत्र्याचं शेपूट. शेपूट कसं आहे कुत्र्याचं? आणि नळीत घातले हो, काढले हो, नळीत घातले हो, चालू द्या 9 पर्यंत. म्हणजे हा झाला कसा बदल? तात्पुरता बदल. हो. अजून एक उदाहरण देऊ का तुम्हाला? तुमच्या सगळ्यांचं जवळच उदाहरण. पांढरे केस काळे करणे, बदल कसा आहे? नंतर परत ती पांढरी होणारच, तात्पुरता बदल. आणि एक असतो कायमस्वरूपी बदल. ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस, कायमस्वरूपी बदल. दुधाचं तूप होतं, परत तुपाचं दूध, कायमस्वरूपी बदल. मग बदल हा कायमस्वरूपी असला पाहिजे महाराज. काय पाहिजे? माणसाचं चांगलं बोलणं असावं, चांगलं वागणं असावं. परमार्थामध्ये आचरणाला फार किंमत आहे. आचरण कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे महाराज. तुमचे 2 ओव्या कमी पाठ असल्या काही हरकत नाही, 2 अभंग कमी पाठ आहे, जाऊ दे मरू दे. काकडा नाही येत काही हरकत नाही, हरिपाठ नाही येत उपयोगच नाही, ठीक आहे. पण तुमचं आचरण चांगलं नसेल, काही जण उलटा हरिपाठ म्हणतात, उलटा
उलटा उलटा अख्ख्या अभंग आणि आचरण धड नाही. रम्मी खेळतो, काय उपयोग आहे त्याला? नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? आचरण शुद्ध पाहिजे महाराज. विठाल विठाल. मग परमार्थ हा चित्तापासून करायचा. कशापासून? चित्तापासून. आपल्यावर दोष असतात. मन, विक्षेप, आवरण. मन म्हणजे माणसाची वाईट बुद्धी. आपलं मन कधी दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. पाहतं का? नाही. इथं अशी कोण आहे बाबा जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, माझं नाही? तिने हात वर करा. अहो कोणालाच नाही. नाही, हात वरती करूच नका तुम्ही. म्हणजे मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही महाराज. मन विक्षेप. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. काही जण कीर्तनाला बसतात पण त्यांचं चित्त दुसरीकडेच असतं. कुलूप लावलं का नाही? कुलूप लावलं का नाही? मांजर दूध तर पिणार नाही ना. मग चित्त कुठं? बसले कुठं? कीर्तन. त्याला काय उपयोग आहे का? काही जण कीर्तनाला बसतात, चित्त कुठं गेट ऑफ इंडियाला फिरून येतं. म्हणजे माणसाचं चित्त जागेवर पाहिजे. चित्ताची चंचलता हा एक दोष असतो. हां, मन, विक्षेप आणि आवरण. आवरण म्हणजे भगवंताविषयी असणारं अज्ञान. हे दोष गेले की चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होशी व्याघ्रहीन खासी सर्वतया. व्याघ्रहीन खासी सर्वतया. शत्रू मित्र होशी व्याघ्रहीन. चित्त शुद्ध झालं पाहिजे महाराज. चित्त. मला सांगा, गढूळ पाण्यामध्ये 1 रुपये टाकला दिसतो का? महिला मंडळ दिसतो का? आणि नितळ पाण्यामध्ये टाकला दिसतो. मग गढूळ झालेलं पाणी स्वच्छ करायचं काय उपाय? हा, तुरटीचा असं खडा फिरवला, पाणी कसं होते? स्वच्छ. मग आपलं चित्त गढूळ झाले हो, भगवंत दिसत. मग काय करावं लागेल? नामरूपी तुरटी फिरवा. देव आहेच हो, दाखवायची गरजच नाही. विठाल मग परमार्थ चित्तापासून केला पाहिजे महाराज. गवळणी घरी असायच्या. गवळणी कुठं असायच्या? घरी. पण त्यांचं चित्त कुठं असायचं? हरीने या हरीने हरिले माझे चितन भार विथ विसरल. हरीने या हरीने हरिले माझे चितन भार विथ विसरल. हरीने या हरीने हरिले माझे चितन भार विथ विसरल. हरीने या हरीने हरिले माझे चितन भार विथ विसरल. आता कैसी जाऊ घरानो हे बराल वकिक. 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 नो हे बराल नो हे बराल वकिक. हरीने 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 हरिले माझे चितन भार विठ विसरल. हरीने जया हरीने हरिले माझे चितन भार विठ विसरल. हरीने हरीने हरिले माझे चितन भार विठ विसरल. हरीने हरीने हरिले माझे चितन भार विठ विसरल. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. चित्त कुठं? देवापाशी. गवळणी घरी. चित्त कुठं? देवापाशी. मग चित्त शुद्ध पाहिजे महाराज. आणि नामरूपाचा काय पाहिजे? मेळ पाहिजे महाराज. मेळ. आपला मेळ नाही. आपली भक्ती पण वरवरून. भक्ती कशी? वरवरून. कडीपत्ता माहिती तुम्हाला? कडीपत्ता तुम्हाला महाराज काय प्रश्न विचारतात? कडीपत्ता झाडावर असा हिरवागार नुसता हलत असतो. काय? कडीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? कडीपत्ता. कडीपत्ताला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बाजारात आलो. एक बाई आली, 2 रुपयाला विकत घेतला. काय? कडीपत्ता. रिक्षात घरी आला. कोण? कडीपत्ता. कडीपत्ता वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा
रिक्षात घरी आलो. पण कडीपत्त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. गेला घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव आहे वाटतं. लसूण मिरची भाऊबंद गाठवले. त्याला वाटलं बरं रे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंद दे आपण. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे, त्याला माहित नाही ना. बाईने कढई घेतली, गॅस पेटवली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला खाली घेतलं. तेल तापलेलं होतं, असं वर पडलं, तेलात टाकलं, असं बोंबललं. कोण? असं कढईच्या बाहेर पडायला लागलं. काय? कढीपत्ता, वरून मिरची, ते आउटच झालं. उकळलं, शिजवलं, जेवण तयार झालं, जेवायला वाढलं. जेवणाच्या ताटात पहिलं काय आलं? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूवर टाकलं. काय? मग मला सांग, कढीपत्ता प्रॉफिट काय? आपली भक्ती म्हणजे जमला. आता कढीपत्ता नाही प्रॉफिट, नाही लॉस, बाहेर. मग देवाला आवडती ती भक्ती केली पाहिजे का नाही? आपण कुठली भक्ती करून उपयोग नाही. चित्त पाय परमार्थामध्ये वर वर करून चालत नाही. माणसावर 3-4 प्रकारची कृपा पाहिजे महाराज. गुरु कृपा, ईश्वर कृपा, अंतःकरण कृपा आणि शास्त्र कृपा. 4 प्रकारची कृपा पाहिजे महाराज. मग अंतःकरण कृपा, अंतःकरणापासून एखादी गोष्ट केली पाहिजे, अंतःकरणापासून भक्ती केली पाहिजे, तेव्हा मेळ बसतो महाराज. अभंगाचं 3रं चरण. नामे रूपी जडले चित्ता, नाम 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 रूपी जडले चित्ता. दादा दाद मी अंकित, दादा दाद मी अंकित, अनिग्नो हे माझ्या मना, अनिग्नो हे माझ्या मना. याचा मी अंकित, त्याचा दास मी अंकित, अनिग्नो हे नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. चित्त देवाजवळ पाहिजे आपलं, आणि चित्त शुद्ध पाहिजे महाराज. आपलं चित्त शुद्ध नाही, परमार्थात चित्त आपलं लागत नाही. आपलं मन पण प्रसन्न नाही, चित्तची चंचलता कायमच आहे महाराज. चित्त शुद्ध पाहिजे. बघा, येवोनी गोपाळ राहे येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते. वा, सुंदर प्रमाण दिलं महाराज. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहिले. चित्त निर्मळ पाहिजे. बा, एकदा श्रीकृष्ण भगवान बसले होते आणि त्यांच्या ठिकाणी सत्यभामा आली. त्या ठिकाणी आता सत्यभामा द्वेष करायची. कोणाची? राधेची. राधेची लय द्वेष करायची. राधा त्या ठिकाणी उपस्थितच होती.
भगवान कृष्णासोबत. आता आपल्या घरी पाहुणे आलो आपण कसं देतो, चहा देतो का नाही? हां, मग तसंच सत्यभामाने राधेला दूध दिलं. दूध आता रामयुग में दूध मिला, कृष्ण युग में घी, कलयुग में चाय मिली, फूक फूक के पी, फुकून फुकून प्या भाजन. हां, आता सत्यभामा द्वेष करायची राधेची, तिने काय केलं, उकळतं दूध आणलं, उकळतं दूध, आणि कोणाला दिलं? राधेला दिलं ना. आता राधेने भगवंताला पाहिलं, मन मोहिले रे मन मोहिले, ओ देवबान विसरून गेली, तिने ते उकळतं दूध गाटा 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 पिऊन टाकलं. हां, संध्याकाळी ज्या वेळेला सत्यभामा भगवंताचे पाय दाबत होते, सत्यभामाने बघितलं भगवंताच्या पायाला फोड्या आल्या. काय आल्या? फोड्या आल्या. सत्यभामा म्हणाली, हे काय प्रकरण आहे, तुमच्या पायाला फोड्या कशा काय आल्या? भगवंत म्हणाले, सकाळी राधेला तू दूध दिलं? ती म्हणली, हो. दूध कसं दिलं इमानदारीत सांग. तिने सांगितलं, उकळतं दूध दिलं. सत्यभामा म्हणाली, त्या उकळत्या दुधाचा तुमच्या पायाला फोड्या येण्याचा काही संबंध? वा वा वा. भगवंत म्हणाले, अगं वेडे, तू जरी तिला उकळतं दूध दिलं, पण तिच्या चित्तामध्ये माझे पाय असल्यामुळे माझ्या पायाला माझे चित्त तुझे पायी आहे ऐसे करी गाई, करोनी आमाई, भवानी दातारा. माझे चित्त तुझे पायी आहे ऐसे करी गाई, करोनी आमाई, भवानी दातारा. वा वा वा. माझे चित्त तुझे पायी. हो, तिच्या चित्तामध्ये माझे पाय असल्यामुळे माझ्या पायाला फोड्या. मीराबाईने विष प्यालं, मूर्ती सावळी कोणाची पडली? कृष्णाची. मग असे जे भक्त असतील त्यांचं मी दास्यत्व पत्करील. नामरूपी जडले चित्तन, त्याचा दास मी अंकित. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनिक नोहे माझे मना, हो का पंडित शहाणा. मग चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. हां, आता भक्ती किती प्रकारची आहे? एक गहू, त्याचे प्रकार बहु. गव्हापासून पोहे, पुऱ्या, चपात्या, अनेक प्रकारचे पदार्थ बनतात. मग तसं भक्तीचे 9 प्रकार आहे. मगाशी सांगितलं मी, श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. किती झाल्या? 9. आता 9 प्रकारची 9विधा भक्ती. त्यातली पहिली भक्ती कोणती? टाळकरी मंडळी, श्रवण. श्रवण भक्ती कोणी केली? श्रवण भक्ती कोणी केली? कोणी? जवळचं उदाहरण देऊ का? श्रवण भक्ती केली जनक राजाने. जनक राजेच्या नगराला आग लागली, आग, तरी तो जागचा हल्ला नाही, असं श्रवण असो. श्रवण असे भरपूर भक्ती. दास्य भक्ती कोणी केली? वा वा वा, हनुमंतराय. सख्य भक्ती कोणी केली? अर्जुनाने. पादसेवा भक्ती कोणी केली? भरत राजाने. वा वा. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवणारा भरत. आताचा भाऊ कुठं जाऊ द्या वारीला, दुसरा भाऊ कसा बांध करून ठेवतो, मेळ लावून देतो का? लय अवघड आहे महाराज. अहो, आजकाल नीती, चारित्र्य, मर्यादा, संस्कृती या 4 गोष्टी संपल्या महाराज. नीती असावी, नीती. आपल्याकडे नीती राहिली नाही महाराज. जपानमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली महिला मंडळ. कशाची? चोर पकडण्याची. चोर एका तासात 100 चोर सापडले. किती? 100. तीच मशीन अमेरिकेमध्ये आणली, एका तासात 200 चोर सापडले. किती? 200. तीच मशीन भारतात आणली, अर्धा तासात मशीनच चोरीला गेली. वार नीती. म्हणजे नीती नाही ना महाराज. नीती राहिली नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही. अहो, नीती कशी असायची? रामाला वनवासाला कोणी पाठवलं? काही नाही. आणि वनवासाला जाताना पहिल्यांदा पाया कोणाच्या पडल्या? याला म्हणतात नीती. आताची जर काही असती आणि आताचा जर राम असता, काही राहिली असती? आजच्या दिवशी पेपरला बातमी आली असती, कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की काही अहो गेली ना. म्हणजे नीती नाही,
चारित्र्य नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही, काही नाही महाराज. बघा तुम्ही, भगवंत राम जेव्हा जन्माला आले तेव्हा झाडांना पालवी फुटली. कृष्ण जेव्हा जन्माला आले महाराज, हो, नदीचं पाणी कृष्णाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावत होतं. दुर्योधन ज्यावेळेला जन्माला आला रक्ताचा पाऊस पडला, आणि आपण जेव्हा जन्माला आलो पावसाळ्यात पाऊस गेला. उन्हाळ्यात तर नाही झाला, पण पावसाळ्यातही मग आपल्याकडे काही नाही राहिली, नीती नाही, चारित्र्य नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही महाराज. म्हणून पादसेवा भक्ती आपला इथं विषय चालला होता. पादसेवा भक्ती कोणी केली? भरत राजाने केली महाराज. हो हो. आत्मनिवेदन भक्ती कोणी केली महाराज? आत्मनिवेदन भक्ती. बा एक सुंदर अभंग आहे. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, सावध होनी भजने लागा देव करा कैवारी, सावध होनी भजने लागा देव करा कैवारी. मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी मल्हारी जिवारी. वा 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 वा. आत्मनिवेदन भक्ती. आहे मी हा कोण, अवा आहे मी हा कोण, करावा बोला ना, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपल्या स्वरूपाला ओळखणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. हो, 9 प्रकारचे नवविध भक्ती, ही भक्ती आपण केली पाहिजे महाराज. बघा, आपण लहानपणी भक्तिगीतं ऐकली असते ना, भक्तिगीतं ऐकली ना लहानपणी, किती सुंदर होतं. पिते दूध डोळे मिटूने जात मांजराची, मने चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची, सरावल्या हाता नाही कंप का फुटावा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. आकाशी हे बगेरे पाखरा सोडी सोन्याचा उंदरा, सोनी सोन्याचा पिंजरा, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना हे कोणा नकळे, मुखे कुणाच्या पडते लोणी, पुन्हा मुखे अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. ए फिरत्याचा गावावरती देसी माझी जागा, विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. वा 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 वा. भक्ती केली पाहिजे महाराज. इथपर्यंत आपण आलो होतो महाराज. हा, आता भक्ती मगाशी सांगितलं मी 2 प्रकारची, एक डोळस भक्ती आणि एक आंधळी भक्ती. हो, आपली भक्ती आंधळी भक्ती महाराज. श्रावण महिन्यात नागपंचमी येते का? महिला मंडळ झोपले नाही ना मागं, असं बोलत जायचं. तर राहिलं एक 10 मिनटं राहिले फक्त, जास्त नाही. हा, श्रावण महिन्यात नागपंचमी येते. नागपंचमी तुम्ही सगळेजण कुठं जातो? हा, वारुळाव. कशाची पूजा करायला?
नागोबाची पूजा करायला. कुठं? वारुळाव. मग आता तुम्ही एवढी पूजा केली हो, नागदेवता तुमच्यावर प्रसन्न होतो का नाही? तुमच्या नागदेवता प्रसन्न झाला आणि तो म्हणला आता एवढ्या लांबून बाई आली, आता आपण तिच्या घरी जाऊ. आला ना नाग. मग तुम्ही काय म्हणता? या या महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक म्हणता का नागोबाला? काय म्हणता? काय म्हणता? काठी? श्रावण महिन्यात येगळं, नंतर येगळं. तुम्ही काय करता? काठी घेता त्याच्या ह्याला भक्ती म्हणता. ही अशी भक्ती. आपली भक्ती म्हणजे काय? अवकडी पत्ता. कबीर महाराजांनी एवढं सुंदर वर्णन केले महाराज. सोने चांदी का नाग बनाया, पूजन लोक जुगाई रे, जिंदा नाग जब घर में निकले काटी धमकाए रे, कैसे भजन विना तरियो. आई वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊन देत नाही, आणि ते गेल्यानंतर मग कावळ्याला विनंती करतो. अरे अरे, त्याला काय किंमत आहे का महाराज? जिंदा बाप को रोटी न देवे, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे ऊपर पछताए, मुठ भर चावल हाथ में वाटी, कौवा बाप बुलाए, कैसे भजन विना तरियो. मला एक सांगा महिला मंडळ, बकरा सजीव आहे का निर्जीव आहे? आणि दगड, मग एका निर्जीव दगडासाठी आपण बकऱ्याचे प्राण घेतो का नाही? सजीव प्राण्याचा प्राण घेतो का नाही? त्याला काही भक्ती म्हणतात का? अहो बकरा नक्की मारा. साऊ संतांनी कोणता मारा सांगितलं? काम क्रोध बकरा मारा न काम, काम क्रोध बकरा मारा न काम, क्रोध बकरा मारा. पूजा रखुमाईच्या वरा, पूजा रखुमाईच्या वरा, काम क्रोध बकरा मारा. कुठला बकरा मारा? आपण कुठला मारतो? सजीव बकरा. हो, सजीव बकरा निर्जीव पत्थर, सजीव बकरा निर्जीव पत्थर, देव कैके काटा, सजीव बकरा निर्जीव पत्थर, देव कैके काटा, मांस मांस सब आदमी ने खाया, देव रह गया भूखा, कैसे भजन विना तरियो. आणि याच्या पुढे जाऊन कबीर महाराज सांगतात की आपली एवढी आंधळी भक्ती चालू आहे, एवढी आंधळी भक्ती चालू आहे. महाराज कहत कबीर सुनबई साधू, दुनिया बड़ी दीवानी रे, कहत कबीर सुनबई साधू, दुनिया बड़ी दीवानी रे, सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भागी, कैसे भजन विना तरियो, अनाड़ी दुनिया भजन विना तरियो, अनाड़ी दुनिया भजन अनाड़ी दुनिया भजन विना तरियो, कैसे भजन विना तरियो, कैसे भजन विना तरियो. म्हणून आंधळी भक्ती करू नका. भक्ती कशी करा? डोळस भक्ती करा. आंधळी भक्ती करून उपयोग नाही महाराज. हो, भक्ती 9 प्रकारची आहे. 9 विधा भक्ती त्याला म्हणतात. हो, श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती. आणि ही 9 प्रकारची भक्ती जो जाणतो, ज्याला या भक्तीविषयी जिव्हाळा आहे, हो, जो भक्ती जाणतो तो कसा आहे, अभंगाचा 4थं चरण. तुका म्हणे नवविधा, 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 तुका म्हणे नवविधा,
भक्ती जाणे